तिकडे साताऱ्यामध्ये नेते मंडळींमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळालं। फलटणच्या श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक स्थगितीवरून रामराजे नाईक निंबाळकर आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यामध्ये टीकेची झोड उठली। निवडणुकीआधीच माजी सनदी अधिकारी विश्वास भोसलेंनी सभासदांच्या नोंदीवर आक्षेप घेत निवडणुकीवर स्थगिती आणली। सभासदांच्या नोंदी होत नाही तोपर्यंत आम्ही सभासदांच्या पाठीशी असल्याचं रणजित नाईक निंबाळकर म्हणाले। तर ज्यांनी या वर्षीचे स्वतःच्या कारखान्याचे पैसे दिले नाहीत ते श्रीराम कारखान्यावर बोलायला कसे लागले असा सवाल रामराजे नाईक निंबाळकर यांनी उपस्थित केलाय। निवडणूक पुढे ढकलल्यानंतर 2 वर्ष आधी मतदारांच्या नोंदी घ्याव्या लागतात। अशा प्रकारची लढाई ही पहिलीच असणार आहे, कारण कायद्यानुसार जर मतदानाचा अधिकार वारसांना घ्यायचा असेल तर 2 वर्ष 23 पूर्वीच त्यांना त्या मतदानामध्ये समावेश करून घेण्याची जबाबदारी कारखान्याची होती। ती श्रीराम कारखान्याच्या संचालक मंडळाने, चेअरमननी आणि त्यांचे कर्ते कार्यकर्ते या तिन्ही बंधूंनी पाळली नाही। त्यामुळं वारस जे मतदानापासून जे मयत झालेले त्यांच्या मुली मतदानापासून वंचित राहतील याच्यासाठी ही लढाई वंचित राहू नये म्हणून ही लढाई चालू केली आणि ही लढाई कोर्टात चालणार आहे। या वर्षीचेच पैसे दिलेले नाहीत ते श्रीराम कारखान्यावर कसे काय बोलायला लागले आणि ते आता श्रीराममध्ये घेतात। म्हणजे ते कसं आहे ते पुराण काळात ग्रीक पुराणात राजा म्हणले त्याने हात लावला की सोनं व्हायचं। ही माणसं अशी आहेत त्यांची सावली पडली तरी चुकत 30 वर्ष अखंड आपण ज्या पद्धतीने सरळ शांतपणे राजकारण कमी विकास जाता या सगळ्या गोष्टी करत गेलो। अजून काही मंडळी त्याच्यात बसले ते आलेले आहेत बाहेरनं, एक संस्था त्यांना काढता येता आलेली नाही। अहो एक लढाई आम्ही चुटपुटीची लढाई हरलेलो आहे, यांना अजून महायुद्ध होणार आहे याची अजून कल्पना नाही आणि ही इलेक्शन हे महायुद्धाची तयारी आहे एवढंच लक्षात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।